महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। मांगल्याचे तेजस्वी दिवे प्रत्येक दारी उजळू दे, लक्ष्मीच्या आगमनाने घर सुखाने भरू दे। दीपावली पाडवा निमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक उपसरपंच सौ आशा राजेश उर्फ बापू कर्णूक, ग्रुप ग्रामपंचायत घालीवडी, माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच श्री राजेश उर्फ बापू कर्णूक, सामाजिक कार्यकर्ते। ऐन दिवाळीत जाहीर केलेले साहित्य गोरगरिबांना न मिळणे ही चक्क सरकारने गोरगरिबांची केलेली चेष्टा आहे। या संदर्भात वंचित बहुजन आघाडीने राज्य सरकारचा केला जाहीर निषेध। आनंद शिदा ही योजना म्हणजे गरीब जनतेच्या तोंडाला पुसलेली पाने। वंचित बहुजन आघाडी कर्जत तालुकाध्यक्ष धर्मेंद्र मोरे, रायगड कर्जत। राज्यातील सामान्य जनतेची दिवाळी गोड करण्याकरिता सरकारने 100 रुपयात 4 वस्तू देण्याचा निर्णय घेतला होता। सरकारची घोषणा कागदावरच राहिली आहे, कारण दिवाळी गोड करण्यासाठी गेलेले नागरिक रिकाम्या हाती परतले आहेत। सरकारने सर्वसामान्य जनतेची दिवाळी गोड व्हावी याकरिता स्वस्त धान्य दुकानात 100 रुपयात 4 वस्तू देण्याचा निर्णय घेतला होता। त्यात 1 लिटर तेल, 1 किलो रवा, साखर आणि चना डाळ देण्याचा निर्णय घेतला होता। मात्र या निर्णयाची अद्यापही अंमलबजावणी सुरू झालेली दिसत नाही। स्वस्त धान्य दुकानात गोरगरीब सामान्य नागरिक जाऊन सरकारने घोषणा केलेल्या वस्तू आल्यात का असे विचारत आहेत। त्यात अद्यापही या वस्तू न आल्याचे कळताच नागरिक नाराजी व्यक्त करत असून रिकाम्या हाती घराकडे परतत आहेत। स्वस्त धान्य दुकानदारांनाही याबाबत कुठलीही कल्पना नसल्याने दिवाळी गोड करण्याबाबत आलेल्या निर्णयाची कुठलीही स्पष्टता होत नाहीये। त्यामुळे सरकारने सामान्य नागरिकांसाठी घेतलेला निर्णय कागदावरच असल्याची चर्चा सुरू झाली आहे। म्हणून वंचित बहुजन आघाडीतर्फे तहसीलदार यांना निवेदन दिनांक 21 ऑक्टोबर 2022 रोजी देण्यात आले होते। सदरील निवेदनामार्फत सरकारने जाहीर केलेले दिवाळीचे साहित्य लवकरात लवकर देण्यात यावे ही मागणी केली होती। परंतु दिवाळीचा महत्त्वाचे 4 दिवस संपले तरी सरकारने जाहीर केलेले साहित्य न मिळाल्यामुळे आज कर्जत पोस्ट ऑफिस समोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्य सरकारच्या गरिबांची चेष्टा केल्याबद्दल जाहीर निषेध केला। तसेच त्यानंतर माननीय तहसीलदार कर्जत यांची पुन्हा भेट घेऊन त्यांना लवकरात लवकर दिवाळी रेशनिंग वाटप करण्याची मागणी केली। तसेच त्यांना आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला। सदरील आंदोलन करताना तसेच निवेदन देताना वंचित बहुजन आघाडी कर्जत तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे, जिल्हा उपाध्यक्ष हरिश्चंद्र यादव, जिल्हा सचिव अनिल गवळे, जिल्हा संघटक सुनील गायकवाड, शहर अध्यक्ष लोकेश यादव, शैलेश खोब्रागडे, सचिव प्रदीप गायकवाड, तालुका उपाध्यक्ष निलेश पवार, विक्की जाधव, शरद गायकवाड, कमलाकर जाधव, धनवी काका आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध करतो। आज आम्ही जे इथं जमलो आहोत ते आज की जे महाराष्ट्र सरकारने काही दिवाळीपूर्वी एक घोषणा केली होती की 100 रुपयात आम्ही 4 धान्य जे किट देऊन आम्ही गरिबाची दिवाळी आम्ही साजरी करणार। जी साजरी आज दिवाळी आज पूर्ण झाली असताना तरी शासनाकडून कुठल्या प्रकारची गोरगरीब जनतेला धान्य पुरलं नाही। परंतु आजपर्यंत सरकारने जे काही घोषणा केल्या होत्या त्या घोषणेमुळं गोरगरीब जी जनता असेल ती कुठेतरी आस लावून थांबली होती। तर बाबा आज आम्हाला धान्य मिळालं, आमची गरिबांची जे दिवाळी आहे ती चांगल्या प्रकारे साजरी होईल। पण या सरकारने तसं काय केलं, फक्त घोषणांचा पाऊस केला आणि तिथं घोषणांचा पाऊस केला असताना आज सर्वसामान्य जो गरीब वर्ग आहे तो आज बोलतो का आम्ही सर्व काय करत असताना आमच्याकडं दिवाळीचं साधन काहीच उपलब्ध नाही। तर असे आम्ही आशेवर राहिलो, परंतु आशा आमची निराशा झालेली आहे। म्हणून आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही इथं सर्व जमलो आहोत। मोठे बेनगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11,
अवंतिका गायकार 77-20-04-56-78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.